आता सुरुवात करूया चर्चेतल्या घडामोडीने। दावोसमध्ये होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेला राज्य सरकारचं एक शिष्टमंडळ हजेरी लावणार आहे। मात्र या शिष्टमंडळातील सदस्य संख्येवरून राजकीय कलगीतुरा चांगलाच रंगलाय। आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय, तर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिलंय। किंवा एवढे 50 लोक जर तुम्ही सोबत नेत असाल डेलिगेशन म्हणून, तर बाकीच्यांची परवानगी तुम्ही घेतली आहे की नाही घेतली आहे? हा कार्यक्रम त्या ठिकाणी चांगला व्हावा यासाठी 3 लोकांचं शिष्टमंडळ हे स्वतःच्या खर्चानं आजही तिथे गेलं। ती परवानगी MEA ला माहिती आहे का? मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सला माहिती आहे का? त्यांना जर माहिती असेल तर आनंद, त्यांनी परवानगी पॉलिटिकल क्लिअरन्स लागतो तो दिला आहे की नाही? 70 लोक होती की 50 होती की 40 होती, 10 होती की 5 होती, हे पुराव्यानिश्चित ज्यावेळी सिद्ध होईल तरी मला असं वाटतं की या पत्रकार परिषदेला कुठं अर्थ आहे। पण परदेशी दौऱ्यावर जात असताना जिथे तुम्हाला 5 की 6 लोक जाऊ शकता आणि MOU सही करू शकता, तिथे एवढी लोक कशाला? शासनामार्फत खर्च झालेल्या रुपयाचा हिशोब हा महाराष्ट्रातल्या जनतेला दिला जाईल। दावोस दौऱ्यावरून हा राजकीय आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगलाय। आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारला खडा सवाल केला, तर उद्योग मंत्र्यांनी ठाकरेंच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिलं। दावोस दौऱ्यातील 50 जणांच्या समावेशावर आदित्य ठाकरेंनी काही प्रश्न उपस्थित केले, तर राज्य सरकारनं त्यांचा हा दावा खोडून काढलाय। केंद्रात पण सरकार भाजपचं असताना इथे भाजप प्रणित जे खोके सरकार बसलेलं आहे, ह्या 50 लोकांमधून मला वाटतं नुसतं 10 लोकांना परवानगी मागितली होती आणि परवानगी जशीच्या तशी दिली गेलेली आहे। मूळ प्रश्न हाच आहे की मग एवढे 50 लोक जर तुम्ही सोबत नेत असाल डेलिगेशन म्हणून, तर बाकीच्यांची परवानगी तुम्ही घेतली आहे की नाही घेतली आहे? जरा 21 तारखेपर्यंत अजून थांबावं, जनतेची दिशाभूल करणं सोडावं आणि 21 तारखेला आम्ही ज्यावेळी आकडेवारी देऊ, किती MOU झालेले आहेत, किती खर्च झालेला आहे, किती लोक होती, 70 लोक होती की 50 होती की 40 होती, 10 होती की 5 होती, हे पुराव्यानिश्चित ज्यावेळी सिद्ध होईल त्यावेळी मला असं वाटतं की या पत्रकार परिषदेला कुठं अर्थ आहे असं होईल। जाताना कोणी अपशकन करू नये। परराष्ट्र मंत्रालयाला अंधारात ठेवून इतर 40 जणांना दावोस दौऱ्यावर नेणार आहेत का, असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला। तसंच या दौऱ्यावर होणाऱ्या खर्चावरून आदित्य ठाकरेंनी निशाणा साधलाय। एक खासदार आहेत, त्यांचं अजूनही तिकडचं काम काही स्पेसिफाय केलं नाहीये। त्या खासदारांचा खर्च कोण करणार आहे? राज्य सरकार करणार आहे की केंद्र सरकार करणार आहे की स्वतः करणार आहे? एक माजी खासदार देखील चालेत। म्हणजे मला वाटतं ऑफर अशी आहे हल्ली की मागच्या वेळी जेव्हा तुम्ही गद्दारी केली होती तुम्हाला नुसतं इकडे सुरत बिरतला नेलं होतं, आता जर तुम्ही गद्दारी कराल तर तुम्हाला थेट डायव्हर्सला देणार आहे। की ज्यांनी कधी स्वतःच्या खिशातनं पैसे काढलेले नाही त्यांना कदाचित हे अप्रूप असावं। त्याच्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्राचं नाव हे देशाच्या पातळीवर, जगाच्या पातळीवर मोठं करण्यासाठी महाराष्ट्र शासन स्वतःच्या खिशातनं जर काही लोक जर खर्च करत असतील तर त्याच्यावर ऑब्जेक्शन असण्याचं काही कारण नाही। सोमवारपासून स्वित्झर्लंडच्या दावोसमध्ये जागतिक आर्थिक परिषदेला सुरुवात झाली आहे। या परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिष्टमंडळासह सहभागी होणार आहेत। दावोस परिषदेत महाराष्ट्र सरकार खास दालन उभारणार आहे। दालनासाठी जागेच्या आरक्षणापासून सजावट तसंच पाहुण्यांच्या पाहुणचाराची व्यवस्था करण्यात येणार आहे। त्याकरता होणाऱ्या खर्चाला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे। मात्र दावोस दौऱ्याच्या खर्चावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले। आदित्य ठाकरेंच्या आरोपांचं राज्य सरकारकडून जोरदार खंडन करण्यात आलंय। महाराष्ट्राच्या जनतेला एक शब्द आणि वचन देतो की 19 तारखेला आल्यानंतर पुढच्या 2 दिवसामध्ये शासनामार्फत खर्च झालेल्या रुपयाचा हिशोब हा महाराष्ट्रातल्या जनतेला दिला जाईल आणि पुराव्यानिश्चित दिला जाईल। दावोस दौऱ्यावरून राजकीय वाद रंगण्याची ही काही पहिलीच वेळ नाही। गेल्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दावोस दौऱ्यावरून अशाच प्रकारे राजकारण रंगलं होतं। मुख्यमंत्री शिंदे हे विशेष चार्टर्ड विमानानं दावोसला गेले होते। त्यावेळी झालेल्या खर्चावरूनही आदित्य ठाकरेंनी टीका केली होती, तर मुख्यमंत्री शिंदेंनी आदित्य ठाकरेंचे सगळे आरोप फेटाळून लावले होते। तसंच दावोस दौरा यशस्वी झाल्याचं सांगितलं होतं। खरं तर राज्यात परदेशी गुंतवणूक वाढवण्याच्या दृष्टीनं दावोस परिषदेला मोठं महत्त्व आहे। पुढचे 5 दिवस ही परिषद चालणार आहे, पण मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यापूर्वी आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगल्याचं पाहायला मिळतंय।
ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.